माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. निवडणुकांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाबाबत मवाळ भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारने आता शक्तीपीठ महामार्ग होणारच अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगाने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शक्तीपीठ महामार्गावर चर्चा होत असून विरोधकांकडून या महामार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. आमचा विकास कामांना विरोध नाही, पण शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा शेतीचा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्याचे काय, असा सवाल विचारला जातो आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आणि यावेळी राजू शेट्टींचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असं जयंत पाटील यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात उपस्थित राहून म्हटले. तसंच माझा सल्ला शेट्टी ऐकत नाही तर ते आज खासदार असते, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सरकार नवनवे रस्ते करण्यात काय इंटरेस्ट घेते हेच कळत नाही. मोठे प्रकल्प घ्यायचे, त्यातून निधी उपलब्ध करायचा. राजू शेट्टी यांना माहीत आहे की निवडणुकांमध्ये किती पैसे वाटले जातात, त्यांना चांगला अनुभव आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच विकासासाठी आमचा विरोध नाही, पण ज्याची जमीन जात असेल त्याची उपजीविका दुसरी काही नसेल तर काय, नियमाने इकडे तिकडे असं करू नका. सरकार पैसे देते, मग मॅनेज होत असाल तर व्हा. आम्ही भाषण करून दमलो, कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जातं. निर्धाराने आला तर निर्धार टिकला पाहिजे, असं जयंत पाटील यांनी आंदोलकांना उद्देशून म्हटलं आहे. दरम्यान आम्हाला जमीन वाचवायची आहे, पैसे नको, अशी शेतकऱ्यांची भूमिका असल्याचं पाहायला मिळतं आहे. पडत लोकांच्या कारण काय तर या प्रश्नापेक्षा मोठे प्रश्न तुमच्या समोर प्रसार माध्यमात त्या सोशल मीडिया पासून मोबाईलवर येतात आणि तुम्ही त्यातच अडकलेले असता. आपल्या अंगावरून शक्तीपीठ मार्ग जाणारे हे विसरतो आणि मग हे हिंदुत्वाचं झालंच पाहिजे, हे नाही. अरे तुझ्या अंगावरून शक्तीपीठ महामार्ग चाललाय तो राहिला बाजूला, असा सगळा कार्यक्रम चालू आहे. आता काय तुम्हाला मी सांगायला, आता भाषणाला वेळ नाही, सभागृहात आम्हाला जायचंय. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. यांच्या मार्फत निरोप दिलेले, मागं बसलेला कुठे, याच्याकडून निरोप दिलेला, याच्याकडून निरोप देऊन दमलो. म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे, तुम्ही आमच्याकडून उभं राहा. आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो. टाइम नाही, खरं बोललं तर मलाही खरं बोलता येईल. एकाकडेच खरं आहे असं नाही. तर सांगायचा मुद्दा काय की ते आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आलं असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.